म्हणजे मिल्क चार्जर जर नसलं तर 3-3, 8-3 असं क्वालिटी लागेल. तुम्ही तसं ट्रायल करून पाहिजे. हा, मग हे मिल्क चार्जर चालू असताना ना 3-5, 8-5च्या खाली ते येतच नाही. बर, पण वर चढत 4-0 पर्यंत फॅट लागत. म्हणजे मिल्क चार्जर जर वापरलं रेग्युलर तर फॅट वाढते, क्वालिटी वाढते. आणि जर नाही वापरलं तर खाली क्वालिटी खाली. खाली लई चिंता करायला नाही लागत होता ना. एकदा गाय धुवायला चारा टाकला निघून गेला, कोण टेन्शन नाही राहत. कोणती खाती न खाती त्या खात्यात. बाकीच्या दूधवाल्यांचं काय आहे? बाकीच्या गोट्यांवर बाकी त्याला परत गरका मारून पाहावं लागत खाती का नाही कोणती. गाय आजारली कधी कळत, जेव्हा चारा नाही खात तेव्हाच कळत. म्हणजे त्यामुळे सारखं लक्ष ठेवायच लागत. बरं, आजारी झाल्यावर पण ती बरी करायला किती त्रास? आणि मस्टर्डी झाल्यावर 3 दिवस जातात बरे व्हायला. बरं, तशी पावडर टाकल्यावर आणि एवढे दिवस मस्टडीचा एक डोस मारायचा म्हणलं तरी 800-900 रुपये. ते डॉक्टरचे 100, 1000 रुपये 4 दिवस लागायचे. खाडा दुधाचा. 4 दिवस खाडा. आणि हे जर दिला तर एका 24 तासात रिपेअर हा, होतं. हा. कास सुजेला असल्यावर मग गाय चारा पण खात नाही. मग आता तुम्हाला सध्या दुधाची क्वालिटी मस्ट दिस मेन आजार बरा झाला तुमचा. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला टेन्शन राहिलं नाही. टेन्शन नाही राहील. आता इथून एकदा गाय जायला दुधाच्या किटल्या उचलून घेऊन गेलो, परत मागं सोडायला जायचं यांना 1 तासात. गाई जाणायला आल्यावरती मिल्नर मिक्सचरवर गाईचा किती त्रास होतो? हा, आणि गाय जर जणली ना एखाद्या वेळेस ऑटोमॅटिक लक्षात सुद्धा येत नाही गाय जणली एखाद्या वेळेस 4 तास. आणि जार गेली ना 4-5 तासात जार पडून जात ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक. आणि पहिलं काय व्हायचं? पहिलं एखाद्या वेळेस रात्रीची जणली तर सकाळपर्यंत पडत नव्हतं. परत मग सकाळी डॉक्टर बोलायचा, तो ओढून काढणार, काही तुटतो, मग ती परत गोळ्या सोडा, इन्फेक्शन, पुढच्या वेताला त्रास होतो. पुढच्या त्रास होतो. दुसरी गोष्ट, तुमचं जर गाय जर समजा जन्मली आली ते वासरू कधी ओढून काढायला लागतं, ते अनुभव तुमचा कसा आहे? हा, वासरू वाढावं लागतं एखाद्या जर. आणि पहिलं शक्यतो काही प्रॉब्लेम असतो थोडा तेवढं वाढावं लागतं. पण ज्या भाज्या गाय आहे हा. ना त्यांचं वासरूच नाही वाढायला. म्हणजे थोडक्यात तुम्हाला आता पण एक्सपिरियन्स आला आहे की जर मी काय चालू असेल तर तो त्रास सुद्धा नाही. डिलिव्हरीचा होत नाही. नाही.